होळिका दहनाचा दिवस नकारात्मक शक्तीचा अंत आणि सकारात्मक ऊर्जेच्या उदयाचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रात या रात्रीला सिद्धीची रात्र मानले जाते. होळिका दहनाच्या दिवशी पाण्यात रंग टाकून घराच्या कोपऱ्यात शिंपडा. यामुळे नकारात्मक ऊर्जा संपून सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. तसेच होळिका दहनाच्या रात्री ही विशेष खबरदारी घ्या की होळिका दहनाच्या अग्नीत कधीही प्लॅस्टिक, चामडे किंवा कचरा टाकू नका. या प्रसंगी पवित्र अग्नीत फक्त नैसर्गिक सामग्री जसे गोवऱ्या, लाकूड, धान्य आणि औषधी वनस्पती अर्पण करा. जर तुम्हाला हवे असेल की संपूर्ण वर्ष सुख, समृद्धी आणि शांततेत जावो, तर होळिका दहनाला 3 मार्च 2026च्या रात्री हे 5 अचूक उपाय जरूर करा. 1. धनलाभ आर्थिक समृद्धीसाठी होळिका दहनाच्या वेळी एक सुकं नारळ घ्या आणि त्यात थोडी बुरा किंवा साखर व तूप भरा. हे पेटलेल्या होळिकेच्या अग्नीत अर्पण करा. यामुळे असा फायदा होईल की अशी श्रद्धा आहे यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो आणि बऱ्याच काळ अडकलेले धन परत मिळण्याचा योग निर्माण होतो. दुसरा आहे नकारात्मकता आणि नजर दोष दूर करण्यासाठी होळिका दहनाच्या रात्री मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा उंबरठ्यावर लावा. तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून एक गोमती चक्र 7 वेळा फिरवून म्हणजेच उतरवून अग्नीत टाका. यामुळे कुटुंबावरची वाईट नजर दूर होते आणि घरातील नकारात्मकता ऊर्जा समाप्त होते. 3. आरोग्य आणि दीर्घ आजारातून मुक्तीसाठी जर घरात कोणी सतत आजारी राहत असेल तर होळिका दहनाची राख थंड झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी आणा. ही राख रुग्णाच्या शरीरावर हलकी लावा किंवा त्याच्या कपाळावर तिलक करा. हा उपाय असाध्य रोगांमध्ये आराम देण्यासाठी आणि मानसिक ताण दूर करण्यासाठी सहाय्यकारी मानला जातो. 4. कामात यश आणि व्यापारवृद्धीसाठी होळिका दहनाच्या अग्नीत जव आणि काळे तीळ अर्पण करा. अग्नीची 7 प्रदक्षिणा करताना आपली मनोकामना मनातल्या मनात पुन्हा पुन्हा म्हणा. जवला अन्नाचा राजा मानले जाते. ते अर्पण केल्याने करिअरमधील अडथळे दूर होतात आणि व्यापारात प्रगती होते. 5. गृहकलह आणि मानसिक शांततेसाठी होळिका दहनाच्या दिवशी सकाळी एका पानावर सुपारी आणि हळदीची एक गाठ ठेवून भगवान विष्णूंना अर्पण करा. रात्री दहनाच्या वेळी लोबान किंवा कपूर अग्नीत टाका. यामुळे घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढते आणि पितृदोषाची शांतीही होते. हे उपाय श्रद्धेने करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी समर्थाच्या नावाने कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.